धर्मादाय आयुक्त विभाग भरती 2025 या भरतीच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या। 179 पदासाठी जाहिरात आहे। याची A to Z माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्याच्याबरोबर अजून एक मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात कंबाईनच्या बऱ्याचशा पोस्टपेक्षा म्हणजे MPSCतल्या बऱ्याचशा पोस्टपेक्षा हे दमदार असं पद आहे। व्यवस्थितरित्या आहे का आणि आतापासून याच्या अभ्यासाला सुरुवात करा, का तर ही एक्झाम कोण घेणार, पॅटर्न काय राहणार, A to Z गोष्टी तुम्हाला 3 ते 4 मिनिटात सांगतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोर्स स्टार्ट झालेला आहे त्याचाही तुम्ही लाभ घ्या। आणि याच्या बरोबर अजून सिलेबसची डिटेल जाणायला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आहे, तोही जॉईन करून ठेवा। तर बा टप्प्याटप्प्याने याची माहिती जर पाहिजे झाली तर धर्मादाय आयुक्त विभागात ही जी जाहिरात आली 179 पदासाठी आहे। गट ब चा विधी सहाय्यक, गट ब ची परत लघु लेखक आहे, त्यानंतर गट ब ची लघु लेखक कनिष्ठ श्रेणी आहे, गट क ची निरीक्षक आहे आणि वरिष्ठ लिपिक, अशी टोटल 179 पदाची ही जाहिरात आहे। पहिल्यांदा आपण याची पात्रता समजून घेऊयात। याची बेसिक पात्रता काय, त्याच्या अगोदर लक्षात घ्या अर्ज करायची सुरुवात जी आहे ती झालेली आहे 11 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत, कधीपर्यंत 11/9 ते 3/10 पर्यंत अर्ज आहे। आणि त्याच्याबरोबर लक्षात घ्या की या परीक्षेचा कालावधी म्हणजे आपण पाहतो ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये परीक्षा होईल असं एक्सपेक्टेड यांचं म्हणणं आहे। ते जे आहे ते आहे, असेल ते असेल। आता यामध्ये बघा एकंदरीत जर पाहायचं झालं तर याची जी लिंक आहे ही टेलिग्रामवर आपल्या टाकलेली आहे फॉर्म भरायची, तिथं टेलिग्राम जॉईन करा आणि तिथून फॉर्म भरायला सुरुवात करा। आता यामध्ये पहिलं जे पद आहे निरीक्षक, हे निरीक्षकची टोटल 121 पद आहेत आणि 121 पदामध्ये ह्याची पात्रता बघा, उमेदवारानं पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतेही उच्च अर्हता धारण केलेले असावे, म्हणजे जनरल ग्रॅज्युएट विद्यार्थी याला काय आहे, पात्र आहे। आणि टोटल पद किती आहेत, 121 आहेत। 35,400 ते 1,12,000 एवढा मोठा प्रचंड पगार आहे 7व्या वेतन आयोगानुसार। त्यानंतर पुढे काय 6-7 महिन्यात 8वा सुरू होणार आहे, त्यावरनं कल्पना करा। तदनंतर जे दुसरं पद आहे यामध्ये जर आपण पाहायचं झालं इतर पदामध्ये जसं की या ठिकाणची जे विधी सहाय्यक याला स्पेशल आपण पाहतो डिग्री, कोणती लॉची डिग्री लागते। ह्या व्यतिरिक्त जे पद आहेत ह्या सगळ्यांना जनरल ग्रॅज्युएशन ही डिग्री इथं लागते, ही गोष्ट लक्षात घ्या। वय वर्ष जे आहे हे 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी हे वय वर्ष आहे, हा मुद्दा इथं ध्यानात घ्यायचा आहे। त्याच्याबरोबर याच्या परीक्षा पॅटर्न मध्ये असं आहे की ही परीक्षा TCS कडून घेतली जाईल। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ही परीक्षा होण्याची पॉसिबिलिटी आहे असं म्हणतायत। पुढं यात मागं पुढं होऊ शकतं, त्यामध्ये काही डाऊट नाही। यामध्ये पाहतो आपण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि विषय ज्ञान यावरती प्रश्न असतील। विषय ज्ञान म्हणजे जसं की आता विधी सहाय्यक आहे, विषय ज्ञान तिथं आवश्यक आहे। ह्याच्याबद्दल डिटेल अजून तुम्हाला एक व्हिडिओ मी घेणार आहे की हे विषय ज्ञान नेमका काय प्रकार आहे, कोणत्या पदासाठी कोणत्या विषयाचं ज्ञान पाहिजे। पण जनरल गोष्ट लक्षात घ्या, मराठी, इंग्रजी, GK आणि गणित बुद्धिमत्ता हा याचा बेसिक सिलेबस आहे। चालेल, ह्या मुद्दा माहिती जर तुमच्या लक्षात आलेली असेल तर या ठिकाणी आता आपण थांबूयात, का तर बाकी ही जी जाहिरात अजून याची इन्फॉर्मेशन PDF सगळं काय टेलिग्रामला आहे, प्लस याचा सिलेबस वरती व्यवस्थित प्लॅनिंग शेअर असा एक व्हिडिओ जरा वेळातच आपला येऊन जाईल। धन्यवाद।